सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर आज आपण मस्त असा प्रेमिक्सपासून चॉकलेट बेस कसा तयार करायचा ते पाहणार आहोत। तर इथे पाहू शकता मस्त असा आपला हा चॉकलेट बेस फुगलेला आहे। अगदी परफेक्ट प्रमाणात तो कसा तयार करायचा असते आपण पाहणार आहोत। अगदी स्पॉन्जी वगैरे अजिबात असा चपटा होत नाही आणि मस्त असा त्यापासून आपण चॉकलेट केक तयार करणार आहोत। तर अगोदर इथे मी बटर पेपर घेतलेत आणि हे आपलं 1 किलोचं टीन आहे। बटर पेपर असा ठेवून त्याच्यावर हा टीन ठेवायचा आणि पेनाने छान असा मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे बरोबर त्या शेपमध्ये आपल्याला बटर पेपर कापून घेता येतो। अगदीच तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही त्याला ऑइलनी ग्रीस करून किंवा बटरनी ग्रीस करून त्याच्यावर मैदाही तुम्ही शिडकू शकता। तिथे आपला छान असा बटर पेपर मार्क करून झालाय, तो आपण छान आता गोल राउंड मध्ये कट करून घेणार आहोत। बटर पेपर लावल्यामुळे आपल्याला बाकीचं काहीच करावं लागत नाही, इझिली आपला हा केक निघून येतो। आता हा खाली असा मी घालून घेतलाय, पाहू शकता अजिबात मी ह्याला तेल वगैरे काही लावलेलं नाही, मैदा सुद्धा हे केलेलं नाही। तर आता आपण अगोदर आपलं जे पातेलं आहे केक बनवण्यासाठी ते फ्री हीट करून घेऊयात। बारीक गॅसवर हे पातेलं ठेवायचं आहे आणि मी हे केकसाठीच मीठ वापरते। हे मीठ मी त्यात घालून घेतलं म्हणजे मीठ आपलं छान असं गरम होईल आणि केक आपला लवकर बेक होईल। तिथे पाहू शकता बारीक गॅसवर हे मीठ मी पसरून ठेवलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण एक स्टँड ठेवूया, म्हणजे आपल्या केकचं टीन ह्याच्यावरती व्यवस्थित बसेल। तोपर्यंत आपण इथे केकचा बेस बनवून घेऊया। तिथे मी अर्धा किलो प्रीमिक्स घेतलेला आहे, हे बरोबर अर्धा किलो प्रीमिक्स आहे। तिथे आपण 0 करून परत हे सगळं प्रीमिक्स मोजून घेऊया। तर इथे 495 ग्रॅम आपलं प्रीमिक्स भरलेलं आहे। मी इथे 1.5 चमचा तेल घेतले, आपलं खायचं रिफाइंड ऑइल, जो आपला तिटलीत आपली जी तेलाची पळी असते त्यानेच मी मोजलेला आहे। आणि जसं पाणी बसन तसं पाणी घालून आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप पातळही नाही करायचं आणि खूप घट्टही नाही, अंदाजे इथे मला बारका 1 ग्लास पाणी लागलेलं आहे। हे पाहू शकता मी एवढं पातळ करून घेतलंय, पातळही नाही आणि घट्टही नाही। आता छान आपण ब्लेंडरच्या साहाय्याने ते मिक्स करून घेऊयात, म्हणजे त्यात ज्या काही गाठी असतील त्या निघून जातील। असं ब्लेंडरला आपण जोडून घेतले हे स्टिक आणि छान असं ते आता ब्लेंड करून घेऊयात। तर हे पाहू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक गाठ ही मोडली जाते आणि आपला जो बेस आहे तो छान असा स्पॉन्जी होतो। छान एक 5 मिनिट आपण ते ब्लेंड करायचं आहे। ब्लेंड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं जे बेटर आहे केकचं त्याला छान अशी चकाकी आलेली आहे। त्याचा कलर बदलेपर्यंत आपण ते छान असं मिक्स करून घेतलंय ब्लेंडरनी। आता हे आपण एका केकच्या भांड्यात काढून घेतले आणि छान असं ते टॅप करायचं आहे, म्हणजे त्यातलं जी काही हवा बबल्स असतील ते निघून जातात आणि केक आपला छान असा फुगतो। आता इथे आपलं पातेलंही छान असं गरम झालंय, आपण हे त्याच्यावर ठेवून देऊयात आणि झाकण ठेवायचं आहे। आता 20 मिनिटानंतर आपण आपला केक पाहूयात कसा झाला आहे ते। इथे पाहू शकता मस्त असा आपला केक फुगलाय, अजिबात त्याला कुठेही असा डोम आलेला नाही, व्यवस्थित असा तो शिजलाय आणि तुम्ही पाहू शकता सुरीलाही तो लागत नाहीये। तर अशा सोप्या पद्धतीने आपण प्रीमिक्सपासून हा बेस तयार करून घेतलाय आणि पुढच्या भागात आपण आयसिंग कशी करायची ती पाहणार आहोत। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।